उत्तमोत्तम संस्कार आत्मसात करा अशी शिकवण आपण आपल्या मुलांना देतो. लौकिक अर्थानं ते उत्तम संस्कार म्हणजे स्वतःचा चरितार्थ चालवणं, चांगलं शिक्षण, पैसा अडका, नोकरी, घरदार इत्यादी. या सगळ्या गडबडीत परमेश्वर चिंतनाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होतं. काही लोकांकडे तर या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की परमेश्वराचा धावा करण्याची त्यांना गरजच वाटत नाही. परंतु खरं पाहिलं तर या सगळ्या वस्तू नश्वर आहेत आणि अगदी आपली इच्छा नसताना देखील त्यांना इथं सोडून जाणं आपल्याला भाग पडतं. मग अशा परिस्थितीत केवळ परमेश्वराची भक्तीच तारून नेऊ शकते. यथार्थ गीतेच्या ध्वनिफितींच्या मदतीनं परमेश्वराची ओळख करून घेणं आपल्याला सोपं होईल. श्री परमात्मने नमः. यथार्थ गीता श्रीमद् भगवद गीता अथ दशमोऽध्यायः. अध्याय 10. 9व्या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णांनी अत्यंत गोपनीय अशा सर्व ज्ञानात श्रेष्ठ असणाऱ्या आत्मज्ञानाचं, राजविद्येचं वर्णन केलं आहे. हे ज्ञान निश्चितपणे कल्याणकारी आहे. 10व्या अध्यायात ते म्हणतात की महाबाहो अर्जुना, माझं हे अत्यंत श्रेष्ठ असं रहस्ययुक्त ज्ञान तू पुन्हा श्रवण कर. वास्तविक हे ज्ञान अर्जुनाला दुसऱ्यांदा सांगण्याची आवश्यकता का वाटली? कारण परमपदाच्या प्राप्तीपर्यंत साधकाला धोका असतो. जो तो स्वरूपात अधिकाधिक तद्रूप होऊ लागतो तो प्रकृतीचं आवरण सूक्ष्म होत जातं. नवी दृश्य डोळ्यांपुढे तरळू लागतात. त्याविषयीची माहिती महापुरुष साधकाला देतात. साधनेमध्ये येणारी विघ्न साधक जाणत नाहीत, ते सद्गुरू जाणत असतात. जर त्यांनी मार्गदर्शन करावयाचं बंद केलं तर साधकाला स्वरूपाची प्राप्ती होत नाही. तो त्यापासून वंचित राहतो. जोपर्यंत स्वरूप प्राप्तीपासून साधक दूर असतो तोपर्यंत प्रकृतीचं काही ना काही आवरण तिथं विघ्नरूप बनत असतं. त्यामुळं साधक ध्येयापासून विचलित होण्याची, अडखळण्याची, घसरण्याची शक्यता अधिक असते. अर्जुन तर शरण आलेला शिष्य आहे. त्यानं म्हटलं होतं, शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. भगवन, मी आपल्याला शरण आलेला आपला शिष्य आहे, माझं रक्षण करा. म्हणून त्याच्या हितासाठी योगेश्वर गोपनीय अशा आत्मज्ञानाविषयी पुन्हा म्हणत आहे. श्री भगवान वाच. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. हे महाबाहो अर्जुना, तुझ्याविषयी मला अत्यंत प्रेम वाटत असल्यानं तुझ्या हिताच्या दृष्टीनं अत्यंत कल्याणकारक असणारं असं माझं भाषण तू पुन्हा श्रवण कर. न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. हे अर्जुना, देवांना किंवा महर्षींना माझी उत्पत्ती माहीत नाही. श्रीकृष्णांनीच याचं कारण सांगताना मागं सांगितलं आहे की जन्म कर्मच मे दिव्यम. माझा जन्म आणि माझं कर्म अलौकिक आहे, दिव्य आहे. साध्या चर्मचक्षूंनी ते पाहता येत नाही. त्यामुळे देवता आणि महर्षी श्रेणीतील लोक देखील माझं ते प्रकट झालेलं दिव्य स्वरूप पाहू शकत नाहीत. कारण सर्व प्रकारच्या देवतांचं आणि महर्षींचं आदिकरण मी आहे. यो माम
जमनादिञ्च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढः समर्थ्येषु सर्वपापैः प्रमुच्यते। जो मला जरामरण रहित, आदि अंत रहित आणि सर्व लोकांचा महान ईश्वर असं साक्षात्कारासह जाणतो, तो पुरुष मर्त्य मानवांमध्ये ज्ञानी आहे. म्हणजे अज, अनादि आणि लोकमहेश्वर असणाऱ्या मला उत्तम प्रकारे जाणणं म्हणजेच ज्ञान प्राप्त करणं होय. आणि असं जो जाणतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो, त्याला पुनर्जन्म प्राप्त होत नाही. श्रीकृष्ण म्हणतात की ही उपलब्धी ही माझीच देणगी आहे. बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयं चाभयमेव च. अर्जुना, निश्चयात्मिका बुद्धी, साक्षात्कारासह असणारं अगाध ज्ञान, लक्ष्याबाबत विवेकपूर्ण जागृती, क्षमा, शाश्वत सत्य, इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, अंतःकरणाची प्रसन्नता अर्थात शांती, चिंतनाच्या मार्गातील कष्ट, परमात्म्याची जागृती, स्वरूपाच्या प्राप्तिकालात सर्वस्वाचा विलय, इष्टदेवाबद्दल अनुशासनात्मक भय आणि प्रकृतीपासून निर्भयता, तसंच अहिंसा समता तुष्टिः तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः. अहिंसा म्हणजे आपल्या आत्म्याला अधोगतीपासून दूर ठेवण्याचं आचरण, समता म्हणजे ज्यात विषमता नाही अशी समबुद्धी, संतोष, मनासहित इंद्रियांच्या लक्ष्याप्रमाणे निग्रहदान म्हणजे सर्वस्वाचं समर्पण, भगवत पथावर मान अपमान सहन करण्याची शक्ती, याप्रमाणे प्राण्याच्या ठिकाणी असणारे सर्व विकार माझ्यापासून निर्माण होतात. हे सर्व विकार म्हणजे दैवी चिंतन पद्धतीचं लक्षण आहे आणि या गुणांचा अभाव म्हणजे आसुरी संपदा होय. महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः. सप्तर्षी म्हणजे योगाच्या क्रमवार 7 भूमिका, शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थ भावना आणि तुर्यगा. तसंच त्याला अनुरूप अंतःकरण चतुष्ट्य म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार, त्याला अनुरूप माझ्यावर श्रद्धा असणारं मन, हे सर्व माझ्या मनापासून अर्थात माझ्या प्राप्तीच्या संकल्पानं तसंच माझ्या प्रेरणेमुळे होतं. दोन्ही एक दुसऱ्याला पूरक आहेत अशा माझ्या मनापासून उत्पन्न होतात. या विश्वात ही संपूर्ण दैवी संपत्ती माझीच प्रजा आहे, कारण 7 भूमिकांच्या अवस्थांच्या संचारात दैवी संपदाच आहे, दुसरी नाही. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. जो पुरुष योग शक्ती आणि माझ्या उपर्युक्त विभूतीनाम बुद्ध्यादिक भाव साक्षात्कारासह जाणतो, तो स्थिर ध्यान योगाच्या द्वारे माझ्यामध्ये एकाकार होऊन, माझ्यात युक्त होऊन
ऐक्य भावांनी स्थिर होतो. यात काहीही संशय नाही. वारा लागणार नाही अशा ठिकाणी ठेवलेल्या दिव्याची ज्योत सरळ जाते, ती कंपित होत नाही. योग्याच्या चित्ताची हीच परिभाषा आहे. प्रस्तुत श्लोकात अविकंपेन हा शब्द या आशयाकडे संकेत करीत आहे. अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता. मी या जगाचं उत्पत्ती स्थान आहे. मीच जगताच्या उत्पत्तीचं कारण आहे. माझ्यामुळेच हे सर्व जग कार्यामध्ये प्रवृत्त होत असतं असं जाणून श्रद्धा आणि भक्तीनं युक्त होऊन विवेकी लोक निरंतर माझं भजन करीत असतात. तात्पर्य हे आहे की योग्याकडून मला अनुरूप अशी जी प्रवृत्ती होते ती मीच करवत असतो. तो माझाच प्रसाद असतो. तो कसा याविषयी माग अनेक ठिकाणी सांगितलं गेलं आहे. ते माझं निरंतर भजन कशा प्रकारे करतात याबाबत श्रीकृष्ण म्हणतात, मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परम् कथयन्तश्च मां नित्यम् तुष्यन्ति च रमन्ति च. आपल्या चित्ताला दुसरीकडे कुठेही जाऊ न देता माझ्याच ठिकाणी आपलं चित्त निरंतर ठेवणारे, माझ्या ठिकाणी प्राणांना लावणारे, परस्परांना माझ्या प्रक्रियांचा सदैव बोध देतात, माझं गुणगान करीत संतुष्ट होतात, तसंच सतत ते माझ्यातच रममाण होतात. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. निरंतर माझ्या ठिकाणी ध्यानात लागलेल्या तसंच प्रेमपूर्वक मला भजणाऱ्या माझ्या भक्तांना मी तो बुद्धियोग देतो. म्हणजेच योगामध्ये प्रवेश करू शकणारी ती बुद्धी देतो की ज्या योगे ते मला येऊन मिळतात. अर्थात योगाची जागृती ही ईश्वराची देणगी आहे. तो अव्यक्त पुरुष, महापुरुष योगामध्ये प्रवेश देऊ शकणारी बुद्धी कशी देतो? तेषामेवानुकम्पार्थम् अहमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठीच त्याच्या आत्म्याशी एकरूप होऊन, रथी होऊन त्याच्या अंतःकरणातील अज्ञानरूपी अंधकार ज्ञानरूपी दीपक प्रकाशित करून मी नष्ट करीत असतो. खरं पाहता जोपर्यंत एखाद्या स्थितप्रज्ञ योग्याच्या द्वारा तो परमात्मा आपल्या आत्म्यानंच जागृत होऊन हळूहळू गती करीत नाही, निरोध करीत नाही, प्रकृतीच्या द्वंद्वापासून निघून स्वतः पुढे चालत नाही, तोपर्यंत यथार्थ वचनास प्रारंभ होत नाही असं तर भगवान सर्वांशीच बोलतात. परंतु प्रारंभी ते स्वरूपस्थ महापुरुषाद्वारेच बोलतात. जर असा महापुरुष तुम्हाला प्राप्त झालेला नसेल तर ते तुमच्याशी स्पष्ट बोलणार नाही. इष्टदेव सद्गुरू अथवा परमात्म्याचं रथी होणं एकच गोष्ट आहे. साधकाचा आत्मा जागृत होताच त्याचे संकेत, त्याचे निर्देश 4 प्रकारांनी प्राप्त होतात. प्रथम स्थूल सुराविषयी अनुभव येतो. आपण चिंतनात बसला आहात, आपलं मन तिथं केव्हा एकाग्र व्हायचं, किती प्रमाणात ते तिथं लागलं आहे, ते तिथून केव्हा विचलित होऊ पाहतं आणि केव्हा ते तिथून विचलित झालं, याला प्रत्येक क्षणी इष्टदेव अंगाच्या स्पंदनांनी संकेत करतात. अंगांचं फडफडणं स्थूल सुराविषयक अनुभव होय. असा अनुभव
एकाच वेळी 2-4 ठिकाणी एकदम येतो आणि आपल्या विकृत होण्यानंतर प्रत्येक मिनिटाला असा अनुभव येतो. जेव्हा इष्टदेवांच्या स्वरूपाला तुम्ही अनन्य भावानं पकडता तेव्हाच हा संकेत येतो. सर्वसाधारण लोकांच्या मध्ये असणाऱ्या संस्कारांच्या आक्रमणामुळं त्यांच्यात अंगस्पंदन होत राहतं. त्यांचा इष्टदेवाशी काहीच संपर्क नसतो. दुसरा अनुभव स्वप्नसुराविषयक असतो. सर्वसामान्य माणूस आपल्या वासनांशी संबंधित अशी स्वप्न पाहतो, परंतु जेव्हा तुम्ही इष्टदेवाला पकडून ठेवाल तेव्हा ही स्वप्नही निर्देशात बदलली जातील. योगी स्वप्न पाहत नाही, तो होणारं पाहत असतो. याआधी सांगितलेले दोन्ही अनुभव प्रारंभिक आहेत. कोण्या तत्वास्थित महापुरुषाच्या सान्निध्यानं, त्यांच्याविषयी मनात श्रद्धा ठेवण्यानं, त्यांची थोडी सेवा केल्यानं देखील असे भाव जागृत होतात. परंतु या दोन्हींपेक्षा सूक्ष्म असे 2 अनुभव क्रियात्मक आहेत. ते आचरण करण्यानंच अनुभवास येतात. तिसरा अनुभव सुषुप्ती सुराविषयक असतो. या संसारात सर्व झोपलेले आहेत. मोहरूपी रात्रीत ते सर्व अचेतन पडले आहेत. रात्रंदिवस ते जे करतात ते एक स्वप्नच असतं. इथं सुषुप्तीचा शुद्ध अर्थ असा आहे की जेव्हा परमात्म्याच्या चिंतनात मन एकाग्र होईल तेव्हा सर्व विचार स्थिर होतील, शरीर जागृत राहील आणि मन सुषुप्त होऊन जाईल. अशा अवस्थेमध्ये तो इष्टदेव पुन्हा आपला एक संकेत देईल. योगाच्या अवस्थेनुरूप एक दृश्य येतं जे योग्य दिशा दाखवतं, भूत भविष्याबद्दल अवगत करवतं. पूज्य महाराजश्री म्हणत की डॉक्टर ज्याप्रमाणे बेशुद्ध करण्याचं औषध देऊन रोग्यावर उचित उपचार करतो आणि मग पुन्हा त्याला शुद्धीवर आणतो, त्याप्रमाणे भगवान या अवस्थेमध्ये योग्य मार्ग दाखवतात. चौथा आणि शेवटचा अनुभव म्हणजे समसुराविषयी आहे. ज्याच्यामध्ये आपण मन लावलं होतं त्या परमात्म्याकडून समत्व प्राप्त होतं. त्यानंतर बसता उठता, चालता फिरता सर्व बाजूंनी त्याला अनुभूती येऊ लागते. तो योगी त्रिकालज्ञ होतो. हा अनुभव 3 काळांच्या पलीकडे गेलेले अव्यक्त स्थितीत असणारे महापुरुष आत्म्याकडून जागृत होऊन अज्ञानानं निर्माण केलेला अंधकार ज्ञानदीपाच्या प्रकाशानं नष्ट करून घेत असतात. यावर अर्जुनानं प्रश्न केला. अर्जुन उवाच. परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवमजं विभुम् आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषिमे. भगवन, तुम्ही परब्रह्म, परमधाम आणि परमपवित्र आहात. कारण सर्व ऋषीगण आपल्याला सनातन, दिव्य पुरुष, देवांनाही दैवत असणारा आदिदेव, जन्मरहित आणि सर्वव्यापी असं म्हणतात. परमपुरुष, परमधाम याचेच पर्यायी शब्द म्हणजे दिव्य पुरुष, श्रेष्ठ विश्रांती स्थान असे आहेत. देवर्षी नारद, असित देवल, व्यास तसं स्वयं आपणही मला तेच सांगत आहात. प्रथम अर्जुनानं भूतकालीन महर्षींची नावं घेतली. आता जे वर्तमान काळात आहेत त्या नारद, देवल, असित आणि व्यास यांची नावं घेतली. ते अर्जुनाचे समकालीन होते. त्या सत्पुरुषांचा सहवास अर्जुनाला मिळत होता. सर्वमेतद्रितं मन्ये यन्मां वदसि केशव नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. हे केशवा, आपण माझ्यासाठी जे सांगत आहात ते सर्व मी सत्य मानतो. देव किंवा दानव यापैकी कोणीही आपलं स्वरूप जाणत नाहीत.
स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावनभूतेश देवदेव जगत्पते। हे भूतमात्रांना निर्माण करणाऱ्या भूतांच्या ईश्वरा, हे देवाधिदेवा, हे जगन्नायका, हे पुरुषोत्तमा, स्वतः आपणच आपल्या प्रकृतीला यथार्थपणे जाणता किंवा ज्याच्या आज्ञामध्ये आपण जागृत होऊन आपण त्याला ते ज्ञान देता तो तुम्हाला चांगल्या प्रकारे जाणतो, अर्थात तेही आपल्याद्वारेच आपणाला जाणते झाले। वक्तुमर्हस्य शेषेण दिव्यायात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकान् इमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि। तेव्हा ज्या विभूतींद्वारा या सर्व लोकांना आपण व्यापून आहात अशा आपल्या दिव्य विभूतींचं स्वरूप पूर्णत्वानं मला सांगण्यास आपणच सक्षम आहात, योग्य आहात। कथं विद्यामहं योगिन् त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽस्ति भगवन्मया। हे योगिन, कारण श्रीकृष्ण एक योगी होते, मी कशा रीतीनं निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावं बरं? आणि हे भगवन, कोणकोणत्या भावांमध्ये विभूतींमध्ये मी आपलं स्मरण चिंतन करू? विस्तरेणात्मनो योगम् विभूतिं च जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम्। हे जनार्दना, आपलं योग सामर्थ्य आणि विभूती पुन्हा विस्तारानं मला कथन करा। या अध्यायाच्या सुरुवातीला तुम्ही संक्षेपानं सांगितलं आहेच, आता पुन्हा सांगा, कारण अमृत तत्वाचं दर्शन घडवणाऱ्या या वचनांना ऐकून माझी तृप्ती होत नाही। रामचरितमानसात म्हटलंय, रामचरित जे सुनत अघाही रसविशेष जाना तिन्ह नाही। जोपर्यंत परमपदाच्या ठिकाणी प्रवेश मिळत नाही तोपर्यंत अमृत तत्व जाणण्याची तीव्र इच्छा असते। प्रवेश मिळवण्यापूर्वी जर कोणी म्हणालं की मी भगवंताला चांगलं जाणलं आहे, तर त्यानं भगवंताला काही जाणलं नाही असं समजावं। साहजिकच त्याचा मार्ग बंद होण्याची शक्यता असते आणि म्हणून साधकानं पूर्तीपर्यंत इष्टदेवाच्या मार्गदर्शनाची कास सोडता कामा नये, ती पकडून ठेवली पाहिजे आणि तसं आचरण केलं पाहिजे। आता अर्जुनाची विनंती लक्षात घेऊन श्रीकृष्ण पुढे म्हणतात, श्री भगवान वाच। हन्तते कथयिष्यामि दिव्याह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे। कुरुश्रेष्ठ अर्जुना, आता मी आपल्या दिव्य विभूतींपैकी ज्या प्रमुख विभूती आहेत त्या तुला सांगतो, कारण माझ्या विभूतींच्या विस्ताराला अंत नाही। अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यञ्च भूतानामन्त एव च। हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्या हृदयामध्ये स्थित असणारा आत्मा आहे। तसंच सर्व भूतांचा आदी, मध्य आणि अंत मीच आहे, म्हणजेच जन्म, मृत्यू आणि जीवन देखील मीच आहे।
आदित्यानामहं विष्णुः ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी. मी आदितीच्या 12 पुत्रांमधील विष्णू आहे आणि ज्योतींमध्ये प्रकाशमान सूर्य आहे. मरुद्गणांपैकी मारीची नावाचा वायू आणि नक्षत्रांमध्ये चंद्र आहे. वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. वेदामध्ये मी सामवेद म्हणजेच समत्व देणारं गायन आहे. देवांमध्ये त्यांचा अधिपती इंद्र मी आहे. इंद्रियांमध्ये मी मन आहे, कारण मनोनिग्रहानं तर मला जाणलं जातं. तसंच प्राण्यांमध्ये मी त्यांची चेतना आहे. रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेषो यक्षरक्षसाम् वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम्. 11 रुद्रांमध्ये मी शंकर आहे. शंक अधिक अर स शंकर म्हणजेच शंकांचं निराकरण उपराम अवस्था मी आहे. यक्ष तसंच राक्षसांमध्ये मी धनाचा स्वामी कुबेर आहे. 8 वसूंमध्ये मी अग्नी आहे. पर्वतांमध्ये मी मेरू आहे, म्हणजेच सर्व शुभ गोष्टींचं मिश्रण मीच आहे. तेच सर्वश्रेष्ठ शिखर आहे. अर्थात शिखर म्हणजे पहाड नव्हे, कारण हे सर्व योग साधनेचं प्रतीक आहे. हे सर्व यौगिक शब्द आहेत. पुरोधसाञ्च मुख्यं मा विद्धि पार्थ बृहस्पतिम् सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः. स्वर्गाच्या राज्याचं रक्षण करणाऱ्या पुरोहितांमध्ये मुख्य असणारा बृहस्पती मीच आहे असं जाण. दैवी संपदेचा संचार याच्यामुळेच होतो. आणि हे पार्था, सेनापतींमध्ये मी कार्तिक स्वामी आहे. कर्मांचा त्याग म्हणजे कार्तिक होय, ज्याच्यामुळं चराचराचा संहार, प्रलय आणि इष्टदेवाची प्राप्ती होते. जलाशयांमध्ये मी समुद्र आहे. महर्षीणां भृगुरहम् गिरामस्म्येकमक्षरम् यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. महर्षींमध्ये मी भृगु आहे. वाणीमध्ये एक अक्षर ओंकार मीच आहे, जो त्या ब्रह्माचा निर्देशक आहे. सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये मी जपयज्ञ आहे. यज्ञ म्हणजे परमतत्वात प्रवेश देणाऱ्या आराधनेचा विशेष विधी आहे. सारांश, जपयज्ञ म्हणजे स्वरूपाचं स्मरण आणि नामाचा जप होय. 2 वाणींच्या पलीकडे गेल्यावर नाम जेव्हा यज्ञाच्या श्रेणीत येतं, तेव्हा ते वाणीनं जपलं जात नाही, ना चिंतनानं जपलं जातं, ना कंठानं, परंतु श्वासामध्ये ते जागृत होतं. फक्त शरीराला श्वासाजवळ ठेवून मनामध्ये सतत ते जपलं जातं. अविरत ते चालत राहतं. यज्ञ श्रेणीतील नामाचा चढ उतार श्वासावर अवलंबून असतो. ते क्रियाशील आहे. स्थिर राहणाऱ्या स्थावर पदार्थांमध्ये मी हिमालय आहे. शीतल, सम आणि अचल असा एकमात्र परमात्माच आहे. जेव्हा प्रलय झाला तेव्हा मनु त्याच शिखरामध्ये बांधला गेला. अचल, सम आणि शांत अशा ब्रह्माचा कधी प्रलय होत नाही. त्या ब्रह्माची पकड मीच आहे. अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां
चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः। सर्व वृक्षांमध्ये मी अश्वत्थ आहे. अश्व हा उद्यापर्यंत सुद्धा ज्याच्या अस्तित्वाची हमी देता येत नाही असा. ऊर्ध्व मूलधः शाखम अश्वत्थ, वर परमात्मा ज्याचं मूळ आहे, खाली प्रकृती ज्याच्या शाखा आहेत, असा संसार एक वृक्षच आहे. त्याला पिंपळ असं म्हटलं आहे. इथं पिंपळ म्हणजे सर्वसामान्य अर्थानं असणारं असं पिंपळाचं झाड नव्हे की ज्याची पूजा करावी. यावर म्हणतात, तो मी आहे आणि देवर्षींमध्ये मी नारद आहे. नादरंध्रहा स नारद. दैवी संपत्ती इतकी सूक्ष्म झाली की स्वरामध्ये उठणारा ध्वनी किंवा नाद पकडीमध्ये यावा अशी जागृती मी आहे. गंधर्वामध्ये मी चित्ररथ आहे, म्हणजेच गायन अर्थात चिंतन करणाऱ्या प्रवृत्तींमध्ये जेव्हा स्वरूप चित्रित होऊ लागतं तेव्हा ती विशेष अवस्था म्हणजे मी आहे. सिद्ध लोकात कपिल मुनी म्हणजे मी आहे. काया हीच कपिला आहे. त्यामध्ये जेव्हा ध्यान केंद्रित होतं तेव्हा ईश्वराच्या संचाराची अवस्था म्हणजे मीच आहे. उच्चैः श्रवसमश्वाना विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम्. अश्वांमध्ये अमृतापासून उत्पन्न झालेला उच्चैश्रवा नावाचा अश्व मीच होय. जगात आत्म्याशिवाय प्रत्येक वस्तू नश्वर आहे. फक्त आत्माच अजर किंवा अमर अमृत स्वरूप आहे. या अमृत स्वरूपापासून ज्याचा संचार झाला आहे तो अश्व मी आहे. घोडा हा गतीचं प्रतीक आहे. आत्मतत्वाला ग्रहण करण्यासाठी मन जेव्हा ऊर्ध्व गती घेतं तो घोडा, ती गती म्हणजे मी आहे. हत्तींमध्ये ऐरावत नावाचा हत्ती मीच आहे. मनुष्यांमध्ये मी राजा आहे. वास्तविक महापुरुषच राजा आहे. त्याच्याजवळ कशाचाही अभाव नसतो. आयुधानामहं वज्रम् धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः. शस्त्रांमध्ये इंद्राचं वज्र मी आहे. गायीमध्ये कामधेनू मी आहे. कामधेनू म्हणजे अशी गाय नव्हे की जी दुधाऐवजी मनपसंत तुम्ही म्हणाल ती वस्तू तुम्हाला देईल. ऋषींमध्ये वसिष्ठ मुनींजवळ कामधेनू होती. वास्तविक इंद्रियांना गो असं म्हटलं जातं. इष्टदेवाला वश करणाऱ्यांमध्येच इंद्रिय निग्रह दिसून येतो. ज्यांची इंद्रिय अनुरूप स्थिर होतात त्यांच्यासाठी त्यांची इंद्रिय कामधेनू बनतात. म्हणून तर रामचरितमानसात म्हटलंय, जो इच्छा करिहड मन माही हरिप्रसाद कछु दुर्लभ नाही. त्याला काहीही दुर्लभ राहत नाही. प्रजोत्पत्ती करणाऱ्यांमध्ये नवीन स्थिती प्रकट करणारा काम मीच आहे. प्रजननमध्ये एक मूल निर्माण केलं जातं. चराचरामध्ये तर रात्रंदिवस कार्य सुरूच असतं. म्हणजे उंदीर मुंग्या रात्रंदिवस करतात तसं नाही, परंतु एका स्थितीपासून दुसरी स्थिती अशा प्रकारे वृत्तींमध्ये परिवर्तन होत असतं. ते परिवर्तित स्वरूप म्हणजे मी आहे. सर्पामध्ये मी वासुकी आहे. अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम्. नागांमध्ये मी अनंत म्हणजे शेषनाग आहे. तसा तो कोणी सर्प नाही. गीतेचा समकालीन ग्रंथ श्रीमद भागवतात त्याच्या स्वरूपाची चर्चा केली आहे. पृथ्वीपासून 30,000 योजने दूर अंतरावर त्या परमात्म्याची वैष्णव शक्ती आहे, जिच्या मस्तकावर ही पृथ्वी भाररहित सरसूच्या दाव्यांप्रमाणे टिकून आहे. त्या युगामध्ये योजन याचा अर्थ काहीही असो, ते अंतर पुष्कळ दूर आहे.
हा त्याचा मतितार्थ आहे. वास्तविक हे आकर्षण शक्तीचं चित्रण आहे. वैज्ञानिकांनी तिला इथर असं म्हटलं आहे. ग्रह उपग्रह सर्व त्या शक्तीच्या आधारावर टिकून आहेत. त्या शून्यावकाशात ग्रहांना काही वजन नसतं. त्या शक्तीनं सर्पाच्या वेटोळ्याप्रमाणे सर्व ग्रहांना लपेटलं आहे. हेच ते अनंत होय, ज्याच्यामुळं पृथ्वी धारण केली जाते. श्रीकृष्ण म्हणतात, अशी ईश्वरीय शक्ती मी आहे. जलचरांमध्ये मी त्यांचा स्वामी वरुण आहे. तसंच पितरांमध्ये मी आर्यमा आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 यम आहेत. त्यांचं पालन करताना येणाऱ्या विकारांना कापणं म्हणजे आराह होय. विकारांच्या शमनामुळे पितृ म्हणजे भूतसंस्कार तृप्त होतात, निवृत्ती प्रदान करतात. शासन करणाऱ्यांमध्ये मी यमराज आहे, म्हणजेच आत्ता सांगितलेल्या यमांचं नियमन करणारा आहे. प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् मृगाणां च मृगेन्द्रोऽहम् वैनतेयश्च पक्षिणाम्. मी दैत्यांमध्ये प्रल्हाद आहे, पर आल्हाद, दुसऱ्यांना आल्हाद देणारा. प्रेम म्हणजेच प्रल्हाद होय. आसुरी गुणांच्या सहवासात राहूनही ईश्वराबद्दल जी ओढ किंवा विकलता वाटते, त्यातून ईश्वराचं दिग्दर्शन होत असतं. असा प्रेमोल्लास मी आहे. मोजणी करणाऱ्यांमध्ये मी काल आहे, समय आहे. 1, 2, 3, 4 अशी गणती किंवा क्षण, घडी, दिन, पक्ष, मास इत्यादी नाही. परंतु ईश्वराच्या चिंतनात लागलेला, निमग्न असलेला समय मी आहे. इथपर्यंत की जागत में सुमिरन करे, सोवत में लव लाय. अखंड चिंतनातला समय मी आहे. पशूंच्या मध्ये सिंह मी आहे. योगी देखील मृ अधिक ग अर्थात योगरूपी जंगलात गमन करणारा असतो. तसंच पक्ष्यांमध्ये मी गरुड आहे. ज्ञान म्हणजेच गरुड होय. जेव्हा ईश्वरीय अनुभूती येऊ लागते, तेव्हा हेच मन आपल्या आराध्य देवाचं वाहन बनतं. आणि जेव्हा हेच मन संशयाने युक्त असतं, तेव्हा सर्प होऊन डसतं, योनीमध्ये फेकलं जातं. गरुड विष्णूचं वाहन आहे, जे सत्ताविश्वामध्ये अणुरूपात संचारित आहे. ज्ञानयुक्त मन त्याला आपल्यात धारण करतं आणि त्याचं वाहन बनतं. श्रीकृष्ण म्हणतात, इष्ट देवाला धारण करणारं मन मी आहे. पवन पवतामस्मि राम शस्त्रभृतामहम् झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी. पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू मी आहे. शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये मी राम आहे. रमंती योगिनः यास्मिन् स रामः. योगी कशात रममाण होतात, तर अनुभवात ईश्वर इष्टरूपात जे निर्देशन देतो, योगी त्यात रममाण होतो. त्या जागृतीचं नाव राम आहे आणि ती जागृती मी आहे. माशांमध्ये मगर मी आहे आणि नद्यांमध्ये मी गंगा आहे. सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्. हे अर्जुना, सृष्टीचा आदी अंत आणि मध्य मी आहे. विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे. जी आत्म्याचं अधिपत्य देववते, ती विद्या मी आहे. या जगात अधिकांश प्राणी मायेच्या अधिपत्याखाली असतात. राग, द्वेष, काल, कर्म, स्वभाव आणि गुणांनी ते प्रेरित असतात. त्यांच्या अधिपत्यातून त्यांना मुक्त करून आत्म्याच्या अधिपत्याखाली घेऊन जाणारी विद्या मी आहे. तिलाच अध्यात्म विद्या असं म्हणतात. परस्परात होणाऱ्या विवादामध्ये, ब्रह्मचर्चेमध्ये जे निर्णायक आहे, अशी गोष्ट मी आहे. शेष निर्णय तर अनिर्णितच राहतात.
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः. मी अक्षरामधील अकार ओंकार आहे, तसंच समासांमधील द्वंद्व मी आहे. अक्षय काल मी आहे. काळ सदैव परिवर्तनशील असतो, परंतु तो समय जो अक्षय अजर अमर परमात्म्यामध्ये प्रवेश देववतो ती अवस्था मी आहे. विराट स्वरूपाचा म्हणजेच सर्वत्र व्याप्त असणारा, सर्वांना धारण पोषण करणारा मीच आहे. मृत्युः सर्वहरश्चाहम् उद्भवश्च भविष्यताम् कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणाम् स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा. सर्वांचा नाश करणारा मृत्यू मी असून पुढे उत्पन्न होणाऱ्यांचं कारण मी आहे. स्त्रियांमध्ये मी यश, शक्ती, वाक्पटुता, स्मृती, मेधा म्हणजे बुद्धी, धैर्य आणि क्षमा मीच आहे. योगेश्वर श्रीकृष्णांच्या मते द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एवच. पुरुष दोन प्रकारचे असतात, क्षर आणि अक्षर. संपूर्ण भूत प्राण्यांची उत्पत्ती करणारं आणि विनाशी असणारं हे शरीर म्हणजे क्षर पुरुष होय. त्याला नर, मादी, पुरुष काहीही म्हणा, श्रीकृष्णांच्या शब्दात तो शरीरधारी पुरुषच होय. दुसरा आहे अक्षर पुरुष. तो कूटस्थ चित्ताचा, स्थिर कालात दिसून येतो. इथंही बुद्धी वगैरे स्त्रियांचेच गुण सांगितले गेले आहेत. या सद्गुणांची आवश्यकता पुरुषाला नसते का? असा कोणता पुरुष आहे जो श्रीमंत, कीर्तिवंत, वाक्पटू, स्मरणशक्ती संपन्न, मेधावी, धैर्यवान आणि क्षमाशील बनू इच्छित नाही? बौद्धिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्या मुलांमध्ये या गुणांचा विकास व्हावा म्हणून आई वडील शिकवण्याची स्वतंत्र व्यवस्था करतात. इथं म्हटलं आहे की ही लक्षणं फक्त स्त्रियांमध्ये दिसतात. म्हणून तुम्हीच विचार करून पहा की स्त्री म्हणजे काय, ती कोण आहे. खरं पाहू जाता आपल्या हृदयाची प्रवृत्तीच नारी आहे, स्त्री आहे. तिच्यामध्ये या सर्व गुणांचा संचार पाहिजे. हे गुण प्राप्त करणं स्त्री पुरुष सर्वांसाठी उपयोगी आहे. बृहत्साम तथा साम्ना गायत्री छन्दसामहम् मासानां मार्गशीर्षोऽहम् ऋतूनां कुसुमाकरः. गेय अशा 14 सामांमध्ये श्रुतीमध्ये मी बृहत साम आहे, म्हणजेच बृहत अशी संयुक्त समत्व देणारं गायन मीच आहे. म्हणजेच अशी जागृती मी आहे. छंदांमध्ये गायत्री छंद मी आहे. गायत्री म्हणजे असा काही मंत्र नाही की जो वाचून किंवा म्हणून मुक्ती प्राप्त होते. तो एक समर्पणात्मक छंद आहे. 3 वेळा विचलित झाल्यानंतर विश्वामित्र ऋषींनी स्वतःला इष्टदेवाला समर्पित करीत म्हटलं, ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. म्हणजेच भूः, भुवः आणि स्वः या तिन्ही लोकांमध्ये तत्वरूपानं व्याप्त असलेल्या देवा आपण वरेण्य आहात. आम्हाला अशी बुद्धी द्या, अशी प्रेरणा द्या की आम्ही आमचं लक्ष्य प्राप्त करू शकू. ही फक्त एक प्रार्थना आहे. साधक आपल्या बुद्धीनं यथार्थ निर्णय घेऊ शकत नाही की आपण स्वतः केव्हा बरोबर आहोत आणि केव्हा चूक आहोत. त्याची ही समर्पित प्रार्थना म्हणजे मी आहे, ज्यात निश्चित कल्याण आहे, कारण तो माझ्या आश्रयाला आला आहे. मासामध्ये शीर्षस्थ मार्ग मी आहे आणि ज्यामध्ये सदैव बहर असतो असा ऋतू वसंत, हृदयाची अशी अवस्था पण मी आहे. द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि
सत्वं सत्त्ववतामहम् तेजस्वी पुरुषांमधील तेज मी आहे. द्यूतामध्ये कपटाचरण करणाऱ्यांचं कपट मी आहे. मग तर चांगलंच आहे. जुगार खेळावा, त्यात कल बल छल करणारा तोच भगवान होय. नाही, असा त्याचा अर्थ नाही. ही प्रकृती म्हणजे एक जुगार आहे, ती फसवणारी आहे. या प्रकृतीच्या द्वंद्वातून बाहेर निघण्यासाठी दिखाऊपणा सोडून लपून छपून गुप्त रूपानं भजन करणं म्हणजेच कपट आहे. अर्थात याला वास्तविक अर्थानं कपट म्हणता येणार नाही, परंतु संरक्षणासाठी ते आवश्यक आहे. जड भरताप्रमाणे, उन्मत्त आंधळे बहिरे आणि मुक्याप्रमाणे हृदयात जाणकार असूनही बाहेर असे रहा की तुम्ही अज्ञानी आहात, अडाणी आहात. ऐकत असूनही ऐकू नका, पाहत असूनही पाहू नका. लपून छपूनच भजन करावयाचं असतं. तेव्हाच साधक प्रकृती पुरुषाच्या जुगारातून सही सलामत बाहेर पडतो. विजयी पुरुषांचा विजय मी आहे. व्यावसायिकांचा निश्चय जो दुसऱ्या अध्यायातील 41व्या श्लोकात सांगितला आहे. या युगामध्ये निश्चय करणारी बुद्धी एकच असते, क्रिया एकच असते आणि दिशाही एकच असते. म्हणजे कार्याचा निश्चय करणारी क्रियात्मक बुद्धी मीच आहे. सात्विक पुरुषांचं तेज आणि ओज मीच आहे. वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः. वृष्णी वंशामध्ये वासुदेव म्हणजे सर्वत्र वास करणारा देव मी आहे. पांडवांमधील धनंजय मी आहे. पांडू म्हणजे पुण्य आहे आणि आत्मिक संपत्ती हीच स्थिर संपत्ती आहे. पुण्यानं प्रेरित होऊन आत्मिक संपत्ती मिळवणारा धनंजय मी आहे. मुनींमध्ये मी व्यास आहे. परमतत्व व्यक्त करण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो मुनी मी आहे. कवींमध्ये उशना म्हणजे त्यात प्रवेश देववणारा कवी मी आहे. दण्डोदमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्. दमन करणाऱ्यांमध्ये दमनाची शक्ती मी आहे. जिंकण्याची इच्छा करणाऱ्यांची नीती मी आहे. गुह्य वस्तूंमध्ये मी मौन आहे. ज्ञानी लोकांमध्ये परमतत्वाचा साक्षात्कार घडवून आणणारे पूर्ण ज्ञान मी आहे. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यत्स्यान् मया भूतं चराचरम्. हे अर्जुना, सर्व भूतांच्या उत्पत्तीचं कारण मीच आहे. कारण चर आणि अचर असं कोणतंही भूत नाही की जे माझ्याशिवाय अस्तित्वात असेल. मी सर्वत्र व्यापून आहे. सर्व माझ्याच अवकाशातले आहेत. नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. हे शत्रुतापना अर्जुना, माझ्या दिव्य विभूतींचा अंत नाही. माझ्या विभूतींचा विस्तार तो तर मी केवळ संक्षेपानं सांगितला आहे. वास्तविक त्या अनंत आहेत. या अध्यायात थोड्याच विभूतींचं स्पष्टीकरण केलं आहे. कारण पुढील अध्यायात अर्जुन त्या सर्वांना पाहू इच्छित आहे. कारण प्रत्यक्ष दर्शन घेतल्यावरच विभूती समजतात. विचारधारा समजण्यासाठी इथं त्याचा थोडा अर्थ दिला आहे. यद्यद्विभूतिमत्सत्त्वम् श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम् मम तेजोंशसम्भवम्.
जी जी वस्तू वैभवानं, संपत्तीनं, कांतीनं आणि शक्तीनं युक्त आहे ती माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाली आहे असं तू जाण. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत्. अथवा हे अर्जुना, तुला सर्व जाणून काय करावयाचं आहे? मी आपल्या एका अंशानं संपूर्ण जग व्यापून धारण करून राहिलो आहे. या विभूतींचा अर्थ असा नव्हे की तुम्ही किंवा अर्जुनानं या सर्व विभूतींचं पूजन करावं, परंतु श्रीकृष्णाचा आशय फक्त एवढाच आहे की सर्व बाजूंनी श्रद्धा एकवटून त्या अविनाशी परमात्म्याच्या ठिकाणी लावावी. एवढ्यानंही त्यांचं कर्तव्य पूर्ण होत नाही. निष्कर्ष. या अध्यायात श्रीकृष्ण म्हणाले की अर्जुना, तू माझा अतिशय प्रिय असल्यानं मी तुला पुन्हा उपदेश करेन. प्रथम सांगितलं आहेच, पुन्हा सांगत आहेच, कारण पूर्तीपर्यंत सद्गुरूंच्या उपदेशाची आवश्यकता असते. माझी उत्पत्ती ना देवता जाणतात ना महर्षीगण जाणतात. मी त्यांचंही मूळ कारण आहे. अव्यक्त स्थितीच्या नंतरची अवस्था तोच जाणत असतो. जो मला अजन्मा, अनादी आणि सर्व लोकांच्या महान ईश्वराला मला साक्षात्कारासह जाणतो तो ज्ञानी आहे. बुद्धी, ज्ञान, असंमूढता, इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, संतोष, तप, दान आणि कीर्तीचे भाव अर्थात दैवी संपत्तीची याआधी सांगितलेली लक्षणं म्हणजे माझीच देणगी आहे. 7 महर्षीजन अर्थात योगाच्या 7 भूमिका, त्याच्याही प्रथम होणारे तदनुरूप अंतःकरण, चतुष्टय आणि त्याला अनुकूल असणारं मन, ते माझ्यामध्ये श्रद्धाशील माझ्या ठिकाणी दृढ आहे. ज्यांच्यापासून या लोकांमध्येही प्रजा उत्पन्न झाली ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत. अर्थात साधनामय प्रवृत्ती म्हणजे माझीच प्रजा आहे. त्यांची उत्पत्ती आपल्यापासून नव्हे तर गुरुपासून होत असते. याआधी सांगितलेल्या माझ्या विभूतींना जो चांगल्या प्रकारे जाणतो तो निस्संदेह माझ्यात एकरूप होण्यास योग्य असतो. अर्जुना, मीच सर्वांच्या उत्पत्तीचं कारण आहे असं श्रद्धेनं जे जाणून घेतात ते अनन्य भावानं माझं चिंतन करतात. निरंतर माझ्यात मन, बुद्धी आणि प्राण अर्पण करून परस्परांना माझ्याविषयी ज्ञान देत माझ्या गुणलीलांचं कीर्तन करीत माझ्यातच संतोष पावतात. त्या निरंतर माझ्याशी युक्त असणाऱ्या पुरुषांना योगामध्ये प्रवेश करवणारी बुद्धी मी प्रदान करतो. ही देखील माझीच देणगी आहे. बुद्धियोग कशा प्रकारे देतात तर अर्जुना, आत्मभावस्थ जागृत होऊन मी उभा होतो आणि त्यांच्या हृदयातील अज्ञानरूपी अंधकार ज्ञानरूपी दिव्यानं नाहीसा करतो. यावर अर्जुनानं प्रश्न केला की भगवन, आपण परमपवित्र, सनातन, दिव्य, अनादी आणि सर्वत्र व्याप्त आहात असं महर्षीगण म्हणतात. तसंच वर्तमान काळातील देवर्षी नारद, देवल, व्यास आणि आपणही तसेच म्हणतात. हे देखील खरं आहे की आपल्याला ना देवता जाणत ना दानव जाणत. स्वयं तुम्हीच स्वतःला यथार्थपणे जाणता किंवा आपण ज्याला जाणण्याची क्षमता देता तो तुम्हाला जाणू शकतो. तेव्हा आपणच आपल्या विभूतींविषयी सांगण्यास समर्थ आहात. म्हणून हे जनार्दना, आपण आपल्या विभूती विस्तारानं मला कथन करा. परमप्राप्तीपर्यंत इष्टदेवाला ऐकत राहण्याची उत्कंठा लागून राहिली पाहिजे. यावर योगेश्वर श्रीकृष्णांनी एक एक करून आपल्या 81 विभूतींचं लक्षण संक्षेपानं सांगितलं. त्यामध्ये काही योगसाधनेत प्रवेश केल्यानंतर प्राप्त होणाऱ्या अंतरंग विभूतींचं चित्रण आहे, तर वृद्धिसिद्धींच्या बरोबर प्राप्त होणाऱ्या काही विभूतींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. नंतर ते म्हणाले की अर्जुना, सर्व काही जाणून तुला काय उपयोग आहे? या जगात ज्या ऐश्वर्ययुक्त आणि तेजोमय वस्तू आहेत त्या माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या आहेत. शेवटी माझ्या विभूती अनंत आहेत असं सांगून अध्याय संपवला आहे. या अध्यायात श्रीकृष्णांनी
आपल्या विभूतींची बौद्धिक माहिती सांगितली आहे, ज्यामुळं अर्जुनाची श्रद्धा सर्व बाजूंनी एकवटून एका इष्टदेवाच्या ठिकाणी लागावी. संपूर्ण अध्यायात योगेश्वरांच्या विभूतींचंच वर्णन आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता रूपी उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील विभूती वर्णन योग नावाचा 10वा अध्याय समाप्त झाला. इति श्रीमत्परमहंस परमानंदस्य शिष्य स्वामी अड्गडानंद कृते श्रीमद्भगवद्गीतायाः यथार्थ गीता भाष्ये विभूती वर्णनम नाम दशमोऽध्यायः. अशा प्रकारे श्रीमत्परमहंस परमानंदजींचे शिष्य स्वामी अड्गडानंद कृत श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य यथार्थ गीता यामधील विभूती वर्णन योग नावाचा 10वा अध्याय समाप्त झाला. हरिओम तत्सत.